एका मध्यमवर्गीय वसाहतीत घडलेल्या धक्कादायक घटनेने संपूर्ण शहर हादरून गेले असून प्रियकरासाठी पत्नीने आपल्या नवऱ्याची हत्या केल्याचा गंभीर आरोप पोलीस तपासात पुढे आला आहे. या प्रकरणाने केवळ एका कुटुंबाचा नाही, तर समाजाच्या नैतिकतेचा, नातेसंबंधांच्या नाजूकतेचा आणि वाढत्या मानसिक तणावाचा आरसा दाखवला आहे. तर याआधी चॅनलवरती नवीन असाल तर आत्ताच गुन्हेगारी जग या चॅनलवरती सबस्क्राईब करा. प्राथमिक माहितीनुसार मृत पती हा मेहनती, कुटुंबवत्सल आणि कोणत्याही वादापासून दूर राहणारा व्यक्ती म्हणून ओळखला जात होता. तर आरोपी पत्नी देखील समाजात सभ्य व शांत स्वभावाची म्हणून परिचित होती. मात्र गेल्या काही महिन्यांपासून तिचे बाहेरील व्यक्तीशी घनिष्ठ संबंध निर्माण झाल्याची माहिती पोलीस तपासात समोर आली असून यामुळे घरात सतत वाद, संशय, आर्थिक तणाव आणि मानसिक अस्वस्थता वाढत गेली होती. मृत पतीला या संबंधांची शंका होती का, याबाबत पोलीस वेगवेगळ्या कोनातून तपास करत आहेत. घटनेच्या दिवशी नेहमीप्रमाणे किरकोळ वाद झाला असल्याचे शेजाऱ्यांचे म्हणणे असून त्यानंतर परिस्थिती अनपेक्षितपणे गंभीर वळणावर गेली. घटनेनंतर आरोपी पत्नीने सुरुवातीला आजारपण किंवा अपघाताचा बनाव केल्याचा संशय आहे. मात्र शवविच्छेदन अहवाल, घटनास्थळावरील परिस्थिती, मोबाईल कॉल डिटेल्स, सोशल मीडिया संवाद तसेच बँक व्यवहारांच्या तपासातून अनेक विसंगती समोर आल्या आणि पोलिसांचा संशय अधिक बळावला. तपासादरम्यान प्रियकराची ओळख पटवून त्याला चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले असून त्याची भूमिका प्रत्यक्ष सहभागाची होती की मानसिक दबाव किंवा कट रचण्यापुरती मर्यादित होती, याचा सखोल तपास सुरू आहे. या प्रकरणात डिजिटल पुरावे अत्यंत महत्त्वाचे ठरत असून आधुनिक तंत्रज्ञानामुळे तपास अधिक वेगाने पुढे जात आहे. आरोपी पत्नीला अटक करून न्यायालयात हजर करण्यात आले असता न्यायालयाने पोलीस तपासाला प्राधान्य देत कोठडी मंजूर केली आहे. या घटनेनंतर परिसरात तीव्र संतापाची भावना असून अनेकांनी विश्वासघातामुळे नाती किती धोकादायक वळण घेऊ शकतात यावर चर्चा सुरू केली आहे. महिलांच्या सक्षमीकरणाच्या नावाखाली गुन्ह्याचे समर्थन होऊ नये, तसेच कोणताही गुन्हा करणारा व्यक्ती लिंगाच्या आधारावर निर्दोष ठरू शकत नाही, अशी ठाम भूमिका समाजातील विविध घटकांनी मांडली आहे. तर दुसरीकडे तज्ज्ञांनी या घटनेकडे केवळ गुन्हा म्हणून न पाहता मानसिक आरोग्य, भावनिक एकटेपणा, संवादाचा अभाव आणि वैवाहिक नात्यातील दडपण यांचे गंभीर परिणाम म्हणून पाहण्याचे आवाहन केले आहे. कायदेपंडितांच्या मते दोष सिद्ध झाल्यास आरोपीवर भारतीय दंडविधानानुसार कठोर शिक्षा होऊ शकते. तसेच कटात सहभागी असलेल्या इतर व्यक्तींनाही शिक्षा होण्याची शक्यता नाकारता येत नाही. मृताच्या कुटुंबियांनी निष्पक्ष, पारदर्शक आणि जलद न्यायाची मागणी केली असून समाजाने अफवांवर विश्वास न ठेवता कायदेशीर प्रक्रियेवर भरोसा ठेवावा, असे पोलीस प्रशासनाने स्पष्ट केले आहे. ही घटना समाजासाठी एक गंभीर इशारा ठरत असून नातेसंबंधांमध्ये संवाद, विश्वास, समुपदेशन आणि मानसिक आरोग्याबाबत जागरूकता नसेल तर वैयक्तिक संघर्ष कसा भयावह गुन्ह्यात रूपांतरित होऊ शकतो, याचे हे विदारक उदाहरण असल्याचे जाणकारांचे मत आहे. धन्यवाद.